महाराष्ट्रात दिवसेंदिवस अशा घटना वाढत आहेत। आता ही घटना पहा, यामध्ये पूजाचा मृत्यू झालेला आहे, त्याचबरोबर तिच्या पोटात बाळ असणारं बाळ त्याचा सुद्धा अंत झालेला आहे। तुळजापूर गावातील गणेश बोचरेंनी मुलगी पूजाचे लग्न शेलवाडीतल्या गजानन निर्वळ याच्यासोबत पक्के केले। आता लग्नात थेट हुंडा न घेता त्यांनी फ्रीज कपाटापासून सर्व घरगुती सामानाची मागणी व लग्न चांगल्या पद्धतीने करून मागितले। 3 डिसेंबर 2024ला लग्न झाले। त्यानंतर पूजाचा नवरा, सासू सासरे, नणंद व तिच्या 2 मुलांसह पुण्यातील स्पाइन सिटीत राहायला आली। सुरुवातीचे 3 महिने आनंदात गेले, मात्र गाडी घेण्यासाठी माहेरून 50,000 रुपये आण असा तगदा पती गजानन निर्वळ यांनी पूजाकडे लावला। आधीच लग्नाची उसनवारीस झाल्याने वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला। आता मुलीचं लग्न म्हटल्यानंतर बाप हा उसने पैसे घेतो, कर्ज काढतो, इतरांकडून पैसे घेतो। तेच पूजेच्या वडिलांनी केले आणि त्यानंतरच वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला। येथूनच पूजाला पतीकडून मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात झाली। आता लोक एवढ्या थराला जातील याचा कोणीही विचार केला नसेल। आता लोकांची मानसिक स्थिती जी आहे पूर्णपणे बदलून गेलेली आहे आणि याच घटनेतून असं झालेलं आहे। पुढे बघा काय झालं। गुढीपाडव्याला आई वडिलांसोबत पूजेची शेवटची भेट झाली होती। त्यावेळी छळाविषयी तिने सांगितले, पण समजूत घालून तिला त्यांनी परत पाठवलं। पूजाचा मृत्यू झाला त्या दिवशी सकाळी तिचे आईसोबत शेवटचे बोलणे झाले। ती आनंदात असल्याचे आईला जाणवले। संध्याकाळी बोलू असे म्हणून त्यांनी फोनवर बोलणे संपवले, मात्र त्यानंतर थेट तिच्या मृत्यूचीच बातमी आली। म्हणजे इथे पालकांनी चूक केली। जेव्हा तिचा छळ होत होता तेव्हा पालकांनी समजून घ्यायला पाहिजे होतं, मुलीला पाठवायलाच नव्हतं पाहिजे। त्यानंतर पूजाचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत, आई दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करते। आई रेखा बोचरे यांनी सांगितले, झेपत नसतानाही लग्नात 3 लाखांचा खर्च केला, 2 लाखांचे सामान दिले। माझी मुलगी गरीब कुटुंबातील आहे म्हणून पोलिसांनी आजवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे। माझी मुलगी अभ्यासात खूप हुशार होती, परिस्थितीमुळे आम्ही लवकर तिचे लग्न लावले। लहानपणापासून कष्ट करत तिने 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। लग्नानंतरही ती नर्सिंगचे शिक्षण घेत होती। तिची मोठी स्वप्ने होती, आत्महत्या करण्यातली ती नव्हतीच, तिने आत्महत्या केली यावर आमच्या गावात कोणालाही विश्वास बसेना। म्हणजे तिने आत्महत्या का केली पहा। पूजाने सासरच्या अत्याचाराला कंटाळून लग्नाच्या 5 महिन्यातच आत्महत्येसारख्या टोकाचा निर्णय घेतला। ही घटना घडली तेव्हा ती 3 महिन्यांची गरोदर होती। वडील गणेश बोचरे यांनी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही। परभणीजवळील एका छोट्याशा खेड्यातील बोचरे कुटुंबाला FIR दाखल करण्यासाठी रात्री 11 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे ती म्हणजे लोकांची, त्याचबरोबर पोलिसांची सुद्धा आहे। असं नाही की सर्वच पोलीस असे वागतात, तर काही पोलीस जे आहे अशा प्रकारचं कृत्य करतात, तक्रार घेत नाहीत आणि त्यामुळेच पूजाचा आज मृत्यू झालेला आहे। तर अशी ही घटना संपूर्ण घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा। चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या।